काय ग? पेज आणलीये, ती पिऊन घ्या म्हणजे ताकद येईल. अहो काय झालं? आपट्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी त्यांच्या पत्नीची चौकशी करायला गेलो होतो मी यशोदा. तेव्हा माझ्याशी दरवाजा अडवूनच बोलत राहिल्या त्या. तेव्हापासून एकच विचार माझ्या डोक्यामध्ये. काय बरं? यशोदा, मला वचन दे, माझ्या माघारी तू केशवपन करणार नाहीस. मला वचन हवंय यशोदा, नाही तर माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. हो, काय आहे तुमचं अभद्र बोलणं? आणि मी काही तुम्हाला हे वचन बिचन काही द्यायचे नाही. माझं कुंकू मोठं बळकट आहे, त्याला काही व्हायचं नाही. आणि तुम्ही हे असंच बोलणार असाल ना, तर मी बाई इथून जाते कशी? यशोदा बस बस यशोदा, मनाची समजूत घालायला आपण लहान होत का आता? उद्या माझ्या माघारी माझे मामा, माझे बंधू तुझ्यावर दडपण आणतील केशवपन कर म्हणून. तू अजिबात दाद देऊ नकोस त्यांना. माझ्या जाण्याचा आणि तुझ्या अलवणात राहण्याचा काही एक संबंध नाहीये, आणि हे मी सांगतोय तुला. त्यामुळे उद्या तुझ्यावर वेळ आली की त्यांना निक्षून सांगायचं धैर्य ठेव. यशोदा, तुला ठेवावं लागेल. बरं बाई, देते वचन, राहीन धैर्यानं. पण का असं बोलताय? जिवंतपणी विधवेच. यशोदा, मला जाणीव आहे माझ्यामुळे तुझी खूप फरफट झाली. कधी नवं कोरं लुगडं नाही की दागदागिने नाही, पण तू कधीही एका शब्दाने बोलली नाहीस मला. आईची इच्छाही पूर्ण करू शकलो नाही मी. त्या बिचाऱ्या माऊलीला वाटलं होतं आपला मुलगा शिकलाय, नोकरी करून 4 पैसे कमवेल. आपल्या मुलांच्या बाबतीतही हीच गत. त्यांचा बाप म्हणून त्यांच्यासाठी काही ठेवलं नाहीये मी मागे. हो बस बस आता हे असं सगळं बोलणं. आणि मला कुठे होती दागदागिन्यांची हौस? वयामुळे आलेलं ते अल्लड पण होतं इतकंच. आणि असं का बोलता हो? तुम्ही काही मागे ठेवलं नाही. आपलं हक्काचं घर आहे. तुम्ही आहात ना माझ्यासाठी. मग मला अजून काही नको बाई. आणि 4 दिवस टिकणाऱ्या या पातळामध्ये सुख असतं असं कोण बोललं? हा बंगला काही आपल्या मालकीचा नव्हे, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचा आहे. उद्या माझ्यानंतर तो तुला लगेच सोडावा लागणार आहे. थांब जरा. काय हवंय मला सांगा. थांब जरा. अहो, सावकाश. सावकाश इथे बसा बरं. पाणी देऊ का तुम्हाला? हे ठेव. हे काय? हे ठेव. माझ्यासाठी एखादा नवा दागिना केला की काय? आयुष्यभर जे जमलं नाही ते आता जमेल असं वाटतंय तुला? माझ्या मागे तुला कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये आणि तू तुझं आयुष्य स्वाभिमानाने जगावंस, त्यासाठी एवढंच काय ते देऊ शकतो मी. तुला आठवतं आपट्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला रमाबाईंकडे रोख रक्कम नव्हती.
उद्या तुझ्यावर अशी वेळ यायला नको म्हणून माझ्या अंत्यसंस्कारासाठी रक्कम मी आत्ताच तुला देतो. अहो तुम्ही काय हे ठेव, जपून ठेव. ठाण्यात काही बदल? नाही, तसं काही नाही. मात्र सकाळपासून सतत परसाकडला होते. पोट बिघडलंय की काय असं वाटत होतं म्हणून जालीम रेचक घेतलं आणि जुलाब सुरू झाले. गोपाळराव, काय आहे, तुमची तब्येत अशी नाजूक झाली तुम्ही असे घरच्या घरी उपाय करत जाऊ नका. लवंगीने उष्ण आणि वेलदोड्याने थंड अशी गत झालेली आहे. उगाच कशाचंही निमित्त नको हो तब्येत बिघडवायला. तब्येत ढासळायला कुठल्याही निमित्ताची गरज नाहीये आता. तुमचा चेहराच सांगतोय माझ्या प्रकृतीचा ढासळता आलेख. जे काही आहे ते स्पष्ट बोल. कसं सांगायचं गोपाळराव, आता थोड्याच दिवसांचे सोबती आहात तुम्ही. अहो कसला ढासळत आले गोपाळराव. उलट तुमच्या तब्येतीत सुधारणाच दिसते. मी फक्त मनाने काही घरगुती उपचार करू नका इतकंच म्हणालो. डॉक्टर गोळे, तुम्हाला खोटं बोलता येत नाही बरं. गोपाळराव, मी डॉक्टर आहे. मी हार मानून कसं चालेल? म्हणजे मी हार मानण्यासारखं आहे तर अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणं हे माझं कर्तव्यच आहे. आजपर्यंत परिस्थिती मला कधी हरवू शकली नाहीये डॉक्टर साहेब. मात्र माझ्या प्रकृतीनं मला पराभूत केलं. काही हार वगैरे मानायची नाही गोपाळराव. एक काम करा, तुम्ही नवीन पुस्तकाचा विचार करा. तीच तुमची ताकद आणि तेच तुमचं औषध. अहो याच्याच जोरावर तुम्ही तुमच्या आजारपणाचा सहज पराजय कराल बघा. मनातून खूप वाटतं, पण आता उमेद नाहीये कसली. आणि राहता राहिला प्रश्न जय पराजयाचा. तर जेव्हा आपलीच माणसं आपला पराभव करतात तेव्हा बाहेरून कुठलंही औषध, कुठलीही मदत कामी येत नाही. माझं दारिद्र्य पचवलं मी डॉक्टर साहेब. पण हे जीवाभावाचे घाव नाही पचवता आले मला. मी काळजी घ्या, दगदग करू नका. काही लागलं तर मी आहेच. निरोप पाठवा, मी येईन. येतो मी. विश्राम घोले डॉक्टर. चांगले आहेत ते.
औषध पाणी ठीक चालू आहे ना? हो. वहिनी ठीक आहेत ना? मुलं? हो. काळजी घ्या. भाऊजी, वहिनी, काही मदत लागली तर सांगा. तुमच्या मैत्रिणीचं हक्काचं घर तुमच्यासाठी सदैव उघड आहे. काळजी घ्या. जपा स्वतःला. येतो. अहो, काय झालं? खूप खूप त्रास होतोय का? पाणी पाणी घ्या. हे घ्या, पाणी प्या. सावकाश सावकाश सावकाश. अहो, अंग तापलंय हो तुमचं. मी पटकन थंड पाण्याच्या घड्या घेऊन येते. यशोदा, राहू दे. अहो, तुम्ही आडवे पडा बरं. शांत. मी काशाची वाटी. यशोदा, नको म्हटलं ना. काही झालेलं नाहीये मला. कुत्रे भुंकत होते म्हणून जाग आली. तू झोप, मी झोपतो. निदान पाय तरी चेपून देते. यशोदा, किती करणार आहेस? तुमचा डोळा लागेपर्यंत मी इथेच आहे. तुम्ही झोपा बरं शांत. मी आहे.
ग बाई. अहो 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 उजाडलं बघा. उठा चला, उठा आणि उरकून घ्या तुम्ही. अहो अहो उठा ना, तुम्हाला गरम दूध करून देते मी. हा म्हणजे थोडंसं तुम्हाला. अहो 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 दादा दादा ते कोरे कागद आणलेत, ते आगरकर गुरुजींचं. आगरकर व प्रस्तुतच्या केसरीच्या एडिटरचा जो निकट संबंध जडला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यूलेख लिहिण्याचे दुर्घट काम आपल्या हातून कसे काय निभावे याची केसरीस बरीच शंका वाटत होती. आपल्या आयुष्यातील उमेदीची पहिली 10-12 वर्ष आपले इष्ट हेतू तडीस नेण्याकरिता केवळ आपण आरंभलेल्या कार्यापासून होणाऱ्या परिणामावर नजर देऊन दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे वा संकटांकडे लक्ष न देता खर्ची केली. त्यापैकी एकास अकाली मृत्यूने ओढून नेल्यामुळे दुसऱ्याचे मन विषाद आणि दुःखाने भरून अगदी वेडावून जाणे स्वाभाविक आहे. पण त्याहून अधिक दुःखकारक गोष्ट ही होय की ज्या महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याचा प्रिय आगरकरांनी आणि आम्ही निश्चय केला होता, त्यांच्यापुढे ही दुःखाची कहाणी सांगण्याचा आमच्यावर अकल्पित प्रसंग यावा. गेल्या 5-6 वर्षात त्यांच्या आणि आमच्यात आलेला मतभेद बऱ्याच लोकांपुढे आलेला आहे. पण मृत्यूचे स्वरूप इतके उग्र आणि भयंकर आहे की त्यामुळे बारीक सारीक गोष्टी विसरून जाऊन प्रथमतः दृढ निश्चयाने त्यांनी आणि आम्ही काही विशिष्ट लोकोपयोगी कार्य करण्याचे मनात आणले व त्यानंतर ती कार्य सिद्धीस नेण्याकरिता एक दिलाने घरी दारी किंबहुना कारागृही जे बेत केले व उद्योग केले, त्यांचे तीव्र स्मरण पुन्हा पुन्हा जागृत होऊन आमची बुद्धी व लेखणी गोंधळून जाते. कित्येक वर्षे एकमेकास जी सुखदुःखे अनुभवावी लागली, त्यांच्या पुन्हा पुन्हा स्मरणाने आमचे चित्त अगदी उदास आणि अस्वस्थ होऊन आयुष्याची अशाश्वतता आमच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहते. स्वजनस्य हि दुःखमग्रतो विवृतद्वार मिवोपजायते असे जे कालिदासाने एके ठिकाणी म्हटले आहे, त्याचा हल्लीच्या प्रसंगी आम्हास तर पूर्ण प्रत्यय येतोय. गोपाळराव आगरकर यांच्या वियोगाने आम्हास जो शोक होतोय तो आवरून त्यांच्या संबंधाने शेवटच्या कर्तव्यांपैकी आजचा लेख हे एक दुःखकारक कर्तव्य आहे असे समजून ते केले पाहिजे.